राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीला संबोधित करायच्या अगोदर मी माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचे लाडके नेते आपल्या सर्वांचं काळीज आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली त्या आपल्या सर्वांच्या वहिनी उपस्थित कार्याध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली त्या आदरणीय प्रफुल्लभाई, आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय त्रिवेदी साहेब, हसनजी मुश्रीफ साहेब, व्यासपीठावर बसलेले राज्यातील आणि देशातील सर्व राष्ट्रीय नेते, देशातून आणि राज्यातून इथं उपस्थित राज्य आणि देशातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकारी बंधू आणि भगिनींनो, जीवनामध्ये असा एखादा दिवस यावा आपण जिवंत असताना की ज्याला आपण जीव समजतो तो जीव नाही, आपला जीव नाही, आणि ते नसताना अशा पक्षाच्या बैठकीला आपल्याला संबोधित करायची वेळ यावी हे आपल्याला जसं नक्कीच मला सुद्धा हे काळीज भरून येणार आहे। खरं तर मी आदरणीय वहिनींची मनापासून आभार मानतो, ऋण व्यक्त करतो। वहिनी, तुम्ही दादांना 40 वर्ष सांभाळलं। ज्यावेळेस घरात तुम्ही दादांना 40 वर्ष सांभाळत होतात त्यावेळेस दादा आपलं कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सबंध राज्यात या ठिकाणी करत होते। म्हणून दादांनी ज्या धडाडीनं सबंध आयुष्य पक्षासाठी, पुरोगामी विचारासाठी घातलं आणि पुढे जे आपण अजित पर्व चालू केलं होतं ते आपलं स्वप्न होतं, दादांसाठी पाहिलेलं ते आपलं स्वप्न होतं, ते आपल्याला दादांच्या साक्षात पूर्ण करायचं होतं। आणि आज ते अजित पर्व दादा नसताना सुनेत्रा पर्व म्हणून आपल्याला पूर्ण करायचं, हीच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांची दादांच्या प्रती श्रद्धांजली असेल। अनेकांनी दादांच्या सोबतचा प्रवास प्रदीर्घ काळचा सांगितला। माझा एवढा प्रदीर्घ काळाचा सहवास दादांचा नसला तरी 15 वर्षाचा सहवास दादांचा माझा नक्कीच आहे। तो राजकीय दृष्ट्या चांगल्या काळातला म्हणावा का वाईट काळातला म्हणावा, मी चांगला आणि वाईट काळ राजकीय दृष्टिकोनातून पाहतच नाही, पण एक नक्की आहे की त्यावेळेस दादांनी माझ्यावर 2014ला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली, ज्यावेळेस पक्ष आपला सत्तेच्या बाहेर आला। खालच्या सभागृहाचं विरोधी पक्ष नेतेपद स्वाभाविक काँग्रेसच्या जागा जास्त आल्यामुळं काँग्रेसकडे गेलं आणि वरच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य जास्त असल्यामुळं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलं। माझ्यापेक्षा अनेक मान्यवर त्या सभागृहातले नेते ती जबाबदारी स्वीकारायला माझ्यापेक्षा उजवे होते, पण तरी दादांनी ती जबाबदारी माझ्यासारख्याला दिली, नाही तर आज ती जबाबदारी दिली नसती तर माझं नाव काय हे सुद्धा महाराष्ट्राला कळालं नसतं। पण ती जबाबदारी दिल्यानंतर दादांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे अध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांच्या खाली नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात कधीच एका पक्षाच्या जन आंदोलनासाठी
महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या कल्याणासाठी सलग 5 यात्रा निघाव्यात, हे महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त पहिल्यांदाच झालं, तेही 2014 ते 2019. आणि कुठल्या पक्षाने केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं, दादांच्या नेतृत्वाखाली केलं आणि राज्याचे अध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं. हे सर्व मान्यवर नेते त्या ठिकाणी फिरत होते. आणि म्हणूनच तशा परिस्थितीतही 19 मध्ये जी 14ला संख्या होती ती 14ची संख्या आपली 54 वर आली. हे सगळं करत असताना आज दादा नाहीत याचा विश्वास बसत नाही. पण आज आदरणीय वहिनी, आम्ही दादा तुमच्यात पाहतोय. मी आपल्याला सांगतो की आपल्या प्रत्येकाच्या मनात, आपल्या हृदयात दादांच्या जाण्याचं दुःख आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर ते दुःख स्पष्टपणाने दिसत आहे. अनेकांच्या डोळ्यामध्ये आजही दादाच्या जाण्याचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे मनात दुःख ठेवा. चेहरा गंभीर जरी असला दादाच्या जाण्याने, पण डोळ्यामध्ये एकच लक्ष ठेवा की आपला हा पुरोगामी विचाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये अजित पर्वत समजून सुनेत्रा पर्वत नंबर 1 आलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की वहिनी साहेब आता राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यात, मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आदरणीय प्रफुल्ल भाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष झाले. आणि आत्ताच आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आदरणीय तटकरे साहेबांचं महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नाव सुचवलं. त्या नावाला मी या ठिकाणी अनुमोदन देतो. आणि त्यांनी ज्या प्रदीर्घ काळाचा राजकीय अनुभव आणि संबंध महाराष्ट्रातल्या तालुक्याची, गावाची, मातीची, नात्याची, भाषेची जी प्रदीर्घ अनुभव आहे, त्या अनुभवातून महाराष्ट्रात तर नंबर 1 पक्ष आपण आणालच. पण ज्या आशेने दादांकडे प्रत्येक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अपेक्षेने, विश्वासाने पाहत होता, त्या विश्वासाला आपल्या नेतृत्वाखाली नक्कीच आपण मजबूत करू. आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून अजित दादांचं स्वप्न पूर्ण करू. ही जिद्द बाळगून, ही खूणगाठ बांधूनच आपल्या इथून निघावं. आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा वहिनींचं, प्रफुल्लभाईंचं, तटकरे साहेबांचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.